या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघत आहोत इयत्ता 6वीच्या सिलेबसमधील इतिहासातील साधने या धड्यातील प्रश्न उत्तरे. तर यावर्षी तुमचा सिलेबस जो आहे तो चेंज झालेला आहे आणि सिलेबस चेंज झालेला असून इतिहासाच्या सर्व धड्यांचे स्वाध्याय आपण कवर करणार आहोत. तर ते तुम्हाला नक्कीच समजतील, सहज सोपे होतील अशा प्रकारच्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण हे कवर करणार आहोत. तर नक्कीच कन्सिडर करा की सबस्क्राईब कराल आणि व्यवस्थित सगळा स्वाध्याय समजून घ्याल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा स्वाध्याय शेअर करा, म्हणजे त्यांनाही यातील प्रश्न उत्तरे समजायला आणि अगदी समजून लिहायला मदत होईल. तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला. वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश या ग्रंथातून मिळते. त्याचं उत्तर आहे आगम साहित्य. आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. प्रश्न दुसरा. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होय. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न दुसऱ्यातला अ. संकल्पचित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने याचे आपल्याला संकल्पचित्र 3 करायचे आहेत पूर्ण. तर इतिहासाच्या साधनांचं 3 प्रकारामध्ये काय काय येणार? भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने असे 3 साधने आहेत. चला आता मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते आहे ते लिहा. आता पहिलं चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये हे चित्र कोणत्या कोणत्या साधनांमध्ये मोडतं, म्हणजे हे कोणती साधने आहेत? आपल्याला इथे भिंत दिसत आहे, हत्ती दिसत आहे. तर हे सगळं कोणत्या साधनामध्ये मोडतं? तर भौतिक साधन. भौतिक साधन कारण इथे आहे वास्तू. वास्तू म्हणजे भिंती, हत्ती, त्याच्यानंतर असे सर्व तयार झालेल्या वस्तू म्हणून त्याला बोलायचं वास्तू. त्याच्यानंतर आहे एक नाणं, जे इथे दिलेलं आहे नाणं. तर ही सेकंड वस्तू आहे. दुसरी वस्तू काय दिलेली आहे? नाणं. तर हे कोणत्या साधनात येतं? तर भौतिक साधन व लिखित साधन. कारण की याच्यावरती या नाण्यावरती लिहिलेलं आहे. कारण नाणं आणि शिलालेख या 2 गोष्टी इथे दिसत आहे. शिलालेख म्हणजे इथे दुसरी गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावरती कोरून काहीतरी लिहिलेलं असतं, त्याला म्हणायचं शिलालेख. तर हे दुसरी वस्तू आहे शिलालेख. चला मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता थोडक्यात उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिला. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आहे लिखित साधने आणि मौखिक साधने. लिखित साधनांमध्ये पहिला पॉईंट, ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात असतात. लिहून ठेवलेल्या स्वरूपात म्हणजे काय? जसं की हे शिलालेख, हे लिहिलेलं आहे म्हणून याला म्हणायचं लिखित साधन. दुसरा, मौखिक साधने. ही साधने लिहून न ठेवता तोंडी सांगितलेली जातात. म्हणजे तोंडी जे काही बोललेलं आहे, जसं जुन्या ओव्या आहेत, पोवाडे आहेत, हे सगळं मौखिक साधनांमध्ये येतं. लिखित साधनांमध्ये पॉईंट दुसरा, प्रत्येक वाचनातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. म्हणजे दरवेळी आपण वाचत जातो तसं ते पुढे पुढच्या पिढीकडे ते जातं. पॉईंट नंबर दुसरा, मौखिक साधन एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराने किंवा श्रवणाने चालत जातात. तिसरा पॉईंट, शिलालेख, ताम्रपट, पुस्तके, प्रवास वर्णने इत्यादी हे उदाहरणं आहेत. यामध्ये तिसरा पॉईंट, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या हे सगळं मौखिक साधनांमध्ये येतं. प्रश्न तिसरा अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा.
तर ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, नावे, पहिली नावं दिलेली आहेत, भौतिक साधने, किल्ले, मंदिरे, लेणी, नाणी, भांडी, हत्यारे, दागिने. तर ही सगळी आहेत भौतिक साधने. तर याचं महत्त्व आहे की पॉईंट नंबर 1, माणसाचे जीवन, कला, वास्तुकला समजते. पॉईंट नंबर 2, नाण्यांवरून तत्कालीन अर्थव्यवस्था, व्यापार आणि राज्यकर्त्यांची माहिती मिळते. पॉईंट नंबर 3, धान्य व हाडांवरून आहाराची माहिती मिळते. प्रश्न 3, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल आणि का ते लिहा. तर ह्याचे उत्तर आहे, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल. तर आधुनिक काळातील अशी साधने आहेत जे की छापील माध्यमे, वर्तमानपत्रे, ध्वनिमुद्रित साधने, मुलाखती, भाषणे, डिजिटल आणि इंटरनेट, दृकश्राव्य साधने, व्हिडिओ ऑडिओ साधने. तर ही साधने आपल्याला आधुनिक पिढीतील साधनं आहेत आणि ही भविष्यातील पिढ्यांना नक्कीच इतिहास सांगू शकतील. प्रश्न 4, एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनाची बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिला पॉईंट, धार्मिक व राजकीय जीवन, दुसरा आहार व राहणीमान, तिसरा आर्थिक स्थिती व व्यापार, चौथा कला व तंत्रज्ञान, पाचवा धार्मिक व सामाजिक जीवन. तर ही माहिती आपल्याला यावरून मिळते. पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे नाव, ठिकाणाचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव आणि त्याची वैशिष्ट्ये. तर आता इथे पहिलं आहे मुंबई. तर मुंबईमध्ये वस्तू संग्रहालयाचे नाव कोणते येणार. मुंबईमध्ये वस्तू संग्रहालयाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. याची वैशिष्ट्ये आहेत प्राचीन वस्तू, नाणी, शस्त्रे इत्यादी यामध्ये येणार. तर दुसरा आहे, रिकामी जागा आहे, इथे येणार पुणे, राजा दिनकर केळकर संग्रहालय. राजा दिनकर केळकर संग्रहालय कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. याची वैशिष्ट्ये आहेत विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे हे इथे बनवली जातात. त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. कुठे आहे, पुणे या ठिकाणी आहे व या ठिकाणचे वस्तू संग्रहालय आहे डेक्कन कॉलेज वस्तू संग्रहालय व इथे विविध पुरातत्वीय वस्तूचे संग्रहालय आहे. पुढील प्रश्न 5, एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या प्रश्नामध्ये. मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेला 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. इथे वेगळे वेगळे नावं दिलेली आहेत या बॉक्समध्ये. तर इथे आपल्याला शोधायचं आहे. जसं की रायगड, त्याप्रमाणे रायगड हे नाव तयार होतं. तसेच अजून 12 किल्ल्यांची नावं तयार होतात. तर ते 12 किल्ले कोणते. तर पहिला किल्ला आहे रायगड, दुसरा आहे साल्हेर, तिसरा आहे शिवनेरी, चौथा आहे लोहगड, पाचवा आहे सुवर्णदुर्ग, सहावा पन्हाळा, सातवा विजयदुर्ग, आठवा सिंधुदुर्ग, नववा तोरणा, परत रायगड, त्याला आपण दुसरं नाव आहे राजगड, 11 प्रतापगड, 12वा खंडेरी. तर हे असे 12 किल्ल्यांची नावं आहेत.